काय मंडळी, कसं वाटलं आमचं भारूड आणि आमचे निखिलेश बुवा. धन्यवाद मंडळी. आता माझ्यासोबतचा बिडू बदलला आहे. पहिल्यांदाच अनुभव घेते माझ्या लेकीसोबत येऊन अँकरिंग करण्याचा. थोडं सांभाळून घ्या. नमस्कार. काय गार्गी, जमणार ना? मग वाच मग. वा, खरोखरच अप्रतिम. तुमच्या प्रस्तुतीत भारुडाचा आत्मा जाणवला. त्या तिखट गोड ओव्या, ते रूपक, तो उपदेश आणि त्यात मिसळलेला विनोद. जणू तुकाराम महाराजांनी स्वतःच त्यांच्या भावार्थीची झलक दिली. अगदी खरं आहे गार्गी. आणि हो, निखिलेश बॉनचा चेहरा, त्याच्यावरचे भाव, असं वाटत होतं की तुमच्यासाठी सांगते बरं का. इतका टोकदार विनोद आणि हसत हसत दिलेला गोड उपदेश, एकदम तुफान धमाल होती ना. तुमच्या प्रत्येक पात्रात लोकजीवनाची झाक होती. अभिनय, नृत्य, संवाद, लय खूपच सुंदर होतं. जमतंय बरं का गार्गी. आणि या कलाकारांसाठी टाळ्या नाही तर कीर्तनातील टाळ्या वाजवायला पाहिजे. काय मंडळी? धन्यवाद. आता मला सांगा, महाराष्ट्र म्हणलं की काय येतं? मुंबईचा वडापाव की कोल्हापूरची मिसळ, का उकडीचे मोदक, की का पुरणपोळी? आणि नृत्यात लावणी. लावणी. डोळे चमकले ना? हो, लावण्याची खाण म्हणजे लावणी. महाराष्ट्राची खास ओळख. शतकानुशतके प्रवाहित असलेला बलदंड ताल, आकर्षक वेशभूषा आणि जिवंत नृत्यशैली असलेली लोकनाट्य परंपरा म्हणजे लावणी. गार्गी, पहिली लावणी म्हणजे वीरशैवी संत ममंत स्वामींचा भक्तिरसातील साधी गोड. आजच्या इंस्टाग्राम रील्सपेक्षा अगं एवढी घाई नको. इतकं सुंदर लिहिलंय ते. साध्या गोड आवाजातली गाणी ही आजच्या इन्स्टा रील पेक्षाही प्रामाणिक आहेत बर का. असं आहे ते. पेशवांच्या काळापासून राम जोशी, हनोजी बाळा, अनंत फांदी, प्रभाकर नंतर पठ्ठे, बापूराव लहरी हैदर, राम कदम, जगदीश खेबुडकर अशा अनेक कलाकारांनी या कलेला जोपासले आहे. लावणी ही केवळ शृंगार नाही तर अध्यात्म, समाजस्तव आणि लोकजीवन यांची कहाणी आहे. आणि म्हणूनच आज तुमच्या समोर पहिल्यांदा येणार आहे लावणी तोडा. आता अहो, अगदी साजूक तुपातली गव्हाची पुरणपोळी जशी असते ना, तसंच अस्सल मातीतला महाराष्ट्री तोडा. महाराष्ट्रीयन तोडा. अहो थांबा मंडळी, हा फक्त तोडा होता. लावणी बाकी आहे बर का. पण यामध्ये आता मात्र थोडा ट्विस्ट आहे. जमाना बदलला आहे हो. जेन झी काय म्हणतात ते, जेन अल्फा मला नाही बरं माहीत, या मुलं म्हणतात. आता पुरणपोळी पण बटरस्कॉच आणि मोदक सुद्धा चॉकलेट फ्लेवर मध्ये मिळतो. मग लावणी काय? म्हणूनच पाश्चात्य तालावरची लावणी खास तुमच्यासाठी.
कसं काय पाटील बरं हाय का? आम्ही काही ऐकलं ते खरं हाय का? आपल्या समोर घेऊन येत आहेत अतिशय सुंदर लावणी परंपरा, तिचं सौंदर्याचा ठोका घेऊन येत आहे आमची लावणीची टीम. ऋषिकेश काका, ऋषिकेश काका, ऋषिकेश काका, हे घे, ऋषिकेश काका धर. कसं काय पाटील बरं हाय का? आव बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? कसं काय पाटील बरं हाय का? सांगा बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, अहो चष्मेवाले तुम्ही, नाही 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 फेटेवाले तुम्ही, सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का? काय म्हण तुम्ही जत्रेला गेला, तमाशात काळीज इस्तरून आला. काय म्हण तुम्ही जत्रेला गेला, तमाशात काळीज इस्तरून आला. इस्त्रल ठाई गावलं का नाही? इस्त्रल ठाई गावलं का नाही? आज तरी संगती आणताय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला, काँग्रेसचा ऐवज हरवून आला. काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला, काँग्रेसचा ऐवज हरवून आला. केली वाट मारी सांच्या पारी, अहो केली वाट मारी सांच्या पारी. आज काय शिल्लक राहिलंय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? सांग काल काय ऐकलं ते खरं हाय का? काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला. काल म्हण तुम्ही इथं तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला. काय झालं पुढं सांगा तरी थोडं, काय झालं पुढं सांगा तरी थोडं. खाली नका बघू आता लाजताय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?